लका 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 टांग पट्टी आणि घोड फरार एका डोकीतच. काय बाय कापड आहेत त्या बाईचं. आईला हे असलं फुलया मारणार कुठनं उमरलं. आईला तळ्यातलं पाणी गरम झालं की. एवढ्या गारट्यात सुद्धा घाम फुटला. एकदम गरमी सुरू झाली का काय. आला आता घरी जातो ना आंघोळच करतो. अरे तू मला बुटाच्या दुकानात घेऊन येणार होता, इकडे कुठे घेऊन आलास? या तर आत या, या तुम्ही आत बसा. काय ओंकार, काय झालं आजोबांना? अहो डॉक्टर साठी बुद्धी नाटी म्हणतात असं काम झालं आमच्या म्हाताऱ्याचं. आता ह्या वयात त्यांना जॉगिंगचे बुटन कपडे पाहिजे ती. काय? हो बाबा, या वयात कशाला हवे तुम्हाला जॉगिंगचे बूट? जॉगिंगची बुट घालून जॉगिंगच करणार डॉक्टर, दुसरं काय करणार? नाही खरंय, पण आता का जॉगिंग करायचंय? मी पण तेच म्हणतोय त्यांना. आता तुम्हाला एवढाच व्यायाम करायचा आहे ना, तिकडे रानात चला काम करा, दारी बिरी धरा. हे जॉगिंगचं काय काढलंय मधनच? ओंकार शांत हो. मला वाटतं त्यांची झोप होत नसेल, वय पण झालंय त्यांचं आता, त्यामुळे असं वागत असतील ते. मी काम करतो, गोळ्या देतो त्यांना, काय घ्या म्हणजे बरं वाटेल, शांत झोप लागेल. मला नाही झोपायचं, मी काही म्हातार झालो नाही. ती पोरगी सकाळ सकाळी जॉगिंग करते, मग तिच्या सोबत नको का कोण? कोणाबद्दल बोलताय तुम्ही? एक सुंदर पोरगी गावात आली, सकाळ सकाळी जॉगिंग करत होती, एकदम मस्त आहे. तिला बघून मला जॉगिंग करायची प्रेरणा मिळाली. कोणीतरी सुंदर मुलगी गावात आली आहे आणि मला माहिती नाही अजून. मला कशी नाही दिसली अजून? डॉक्टर 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 हा हा गोळ्या देताय ना? हा हो हो. रोज रात्री जेवणानंतर एक 300. चला कुठं? घरी. ती माझी बुट हे घेऊ पुन्हा कवा तरी. काय विचित्र पोरग आहे. मला बुटा दुकानात न्यायचं, तू इकडे घेऊन आला दवाखान्यात. डिंपल, तुला काही कळलं का गावात कोण नवीन आलंय? कोण आलंय? अगं गावात कोणतरी सुंदर मुलगी आली आहे. तुला काही कळलं का तिच्याबद्दल? मला नाही माहित कोण आलंय, आणि जरी आलं असेल ना तरी तुमच्यापासून लपून नाही राहणार आहे. आजी आता जागेवर अजिबात हलू नकोस. काय का? काय झालं? नाही नको, मी सांगितलं तू घाबरशील. मी नाही कुणाच्या बापाला घाबरत. सांग काय? नको राहून दे, तुला अटॅक बिटॅक यायचा. अरे मोडद्या, तुझ्या जिभेवर हागलं काळ कुत्र, तुझ्या जिभेला आला फोड. हा शुभ बोलणाऱ्या तर मांडवाला आग लागली. अरे सांग पण तिचे. अगं आजी, तुझ्या समोर साप आहे, साप. साप 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 तुझा फेकून द्या, फेकून द्या. अरे देवा. साप!
खोटा हाय यो. सोन्या ही करणी तुझीच असणार आहे. अरे तुझ्या अशा मस्करीने जीव जाईल एका दिवशी कुणाचा तरी. समजलं बघते तुझ्याकडं. चांगलं असतं तुझं. हा? चेत मुडद्याला चांगला चेत माझा जीव घेतला असता आता त्याने. चेत अजून जरा. काय चाललंय तुमचं? किती गोंधळ घालताय? दवाखान्यात पेशंट आहे, त्यांना त्रास होतोय तुमच्यामुळं. अगं मग तू कशाला आली इकडं? जा की तिकडे डॉक्टरांच्या हाताखाली. त्यांना काय पाहिजे नको ती बघ. जा मदत कर त्यांना. जा तूच जाऊन मदत कर. त्यांनी मला कामावरून काढून टाकले. तुम्हाला विश्वास नाही ना आमच्या दोघांवर? घ्या आता, घरातच बसते मी. तुम्हाला हेच पाहिजे होतं. तुमच्यामुळं काम गेलंय माझं. बरं झालं काढून टाकलं ते. नाहीतरी कुठे लाखभर रुपये महिन्याला देत होता ग. आणि अशा कंपाऊंडरच्या हाताखाली नाही नोकरी करायची. बघताय दुसरीकडे कुठे बी काम तुला. आता मी दुसरीकडे कुठंच काम करणार नाही, नाहीतर तिथं पण नाव जोडाल माझं. आता मी पैसा बी कमवणार नाही. तुम्हाला काय कमवायचं ना ते तुम्हीच पैसा कमवा. अरे देवा. अव चला डॉक्टरांशी बोलू. बसलेला की अरे देवा करत. चला. 300. काय झालं? तुम्ही दोघे अचानक इथे? परत माझ्यावर संशय घ्यायला आलात का? तसं असेल तर स्पष्ट सांगा. नाही नाही तसं नाही डॉक्टर. आमचं चुकलं, आम्हाला माफ करा. तुमच्यासारख्या देव माणसावर संशय घ्यायला नको होतं. पण घेतलंत मंगलताई तुम्ही. या वाड्यातल्या माणसांना मी माझी माणसं मानतो. आणि त्याच माणसांनी जर का माझ्यावर संशय घेतला तर खूप वाईट वाटतं, मला त्रास होतो. तुम्ही आता माफी मागताय पण नंतर संशय घेणार नाही कशावरून? नाही नाही परत नाही, परत कधीच घेणार नाही. आम्ही शब्द देतो तुम्हाला. एवढी बार माफ करा. पण आमच्या चुकीची शिक्षा डिंपलला नका देऊ. मी डिंपलचा गळा दाबलाय हे तर सांगितलं नाही ना डिंपलने यांना? होय डॉक्टर. डिंपलला कामावून नका काढू. वय तिच्या पगारावर तर आमचं घर सुरळीत चाललंय. तुम्ही जर तिला कामावरून काढून टाकलं ना, आमची अवस्था परत पहिल्यासारखी होईल. 2 वेळच्या जेवणाला महाग होत आम्ही. तिला कामावरून काढू नका, पाया पडते बघा. मंगलताई काय करताय? आणि मी तिला कामावरून का काढून टाकेन? उलट मला हे क्लिनिक मध्ये तिची कामात मदत होतेच की. तुमचं उगाच आपल्या मनाने काहीतरी असतं. मनाने नाही डॉक्टर, ते डिंपल. अहो डिंपल दवाखान्यातून बाहेर आली ना, आम्हाला असं वाटलं तुम्ही कामावरून काढून टाकलं तिला. खरंच लय उपकार झालं बघा डॉक्टर. तुम्ही तिच्या चुका पोटात घेताच, पण आमच्या बी चुका सांभाळून घेता. आम्ही खरंच काय तर पुण्य केलं असेल ज्याच्यामुळे तुम्ही आमच्या वाड्यात राहायला आला. बरं, मी आता पुढचे पेशंट तपासून थोडस पुण्य कमावू का? वय वय जातो आम्ही. डिंपल तर 1000 वेळा क्लिनिक सोडून जाते, पण यांना आत्ताच असं का वाटलं की मी तिला कामावरून काढून टाकले? शांताराम, मायरा बॅग भरली का तू? हो. मग ही बुक कशी बाहेर राहिली? हा सॉरी मामा. शांताराम, हा मॅडम. बेबीचा नाश्ता घ्या. मॅडम ये मायराचा नाश्ता आलाय आणि ती आता लवकर नाश्ता फिनिश करेल.
लवकर लवकर खा. शाळेत जायचं ना तुला? पण मला नको आहे. का? मायरा तुझी कुडकुड मुलगी. बघ, हेल्दी फूड खायचं. तुला मम्मा सारखं स्ट्रॉंग व्हायचंय की नाही? व्हायचंय ना? चल लवकर नाश्ता फिनिश कर. मला नको. मायरा खा लवकर. मला चॉकलेट पाहिजे. ओके, खा तू चॉकलेट. मग मला तुला डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल. का? बिकॉज तू खूप चॉकलेट खाल्ले तर तुझे दात खराब होणार आणि त्यामध्ये किटाणू होईल आणि ते खूप दुखणार. मग डॉक्टर तुझे सगळे दात काढून टाकणार. नाही नको, मी नाही माझे दात पाडू देणार. चल आ कर. गुड गर्ल. तुझी गुड गुड गर्ल. चॉकलेट टेस्ट आहे ना? चॉकलेट फ्लेवर आणलंय मी. मम्मा तू पण खा. ओके. गोड आहे ना? नौटंकी. शांताराम चला. चला बेबी. मायरा बाय. बाय. ना तू इथं काय करतोयस? ए ना मी इथं लपलोयला का? हळू बोल. लॅपलाय? अरे तू काय लपाछपी खेळतो काय? आणि तुला काय माझाच मॉल भेटला वय लपायला? चल उठ आणि जा इथनं. जा. हे नको नाम्या, मी काय जाणार नाही बघ नाम्या. पण तू इथं लपलायस कशासाठी ते तरी सांग. कसा ज्ञान सांगू तू इथं लपलायस ते? ए नको नको नाम्या, तुला तुझ्या दुकानात शपथ आहे बघ. शपथ लागा. आधी उधारीचं नाव काढायचो तेव्हा 2 कासारला असा लांब पडायचास. आता माझ्या मॉल मध्ये येऊनच लपलायस. बरं झालं तावडीत सापडलायस. तुझे 2 वर्षापासूनचे 202 रुपये बाकी आहेत. दे चल दे. नाम्या आता बघ ही एवढं माहिती ही घे. अरे हे तर 22 रुपये. लगा काय चिंधी माणूस आहेस तू. हा मला माहित नाही. मला उरलेले 180 रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे आता तेवढंच आहे ती घे की. अयो नाम्या, हा? अरे तुला तो नाना दिसला का रे कुठं? तुला सांग, तुला काय माझ्या तावडी असा गावता गावता निसटला गडी. ना तुझं काय काम आहे रे त्याच्याकडं? ए अरे पाकच सूत गेली का तुझी? ते इन्स्पेक्टर साहेब काय म्हटलं होतं? तो नाना गावला की त्याला धरून घेऊन या चौकशीसाठी म्हटलं होतं का नाही? अरे हो विसरलोच मी. ए असा हत्तीसारखा का करायला लागलायस? ए अरे नीट काय ते सांग की. अरे आकडे आले काय? ए नाम्या ए अरे तोंडानं बोल की नीट. इथं लपलाय वय नाना? अरे आधी सांगायचंच की. ए नाना उठ उठ म्हटलं का नाही? इकडे बाहेर ये, बाहेर ये. अरे बजा नको रे. काय लपलंय इथं? अरे नको, मी नाही पोलीस स्टेशनला. तुम्हाला पोलिसांचं लय भ्या वाटतंय बघ. अरे नाना भ्या वाटायला पोलीस काय तुला खात्यात वैर? आणि कर नाही तर डर कशाला पाहिजे तुला? असा घाबरून रोडी तर लपून बसलास का नाही? तुझ्या संशय घेतली आणि टाकतील तुला आतमध्ये जेलमध्ये. अरे चल म्हटलं का नाही ना? नको बाजा ए बाजा. ए बजा, अरे ते पोलिसांकडे घेऊन चाललाय ना. त्यांना सांग 2 वर्षापासून माझी उधारी बाकी देत नाही त्यो. डिंपल, ओ डिंपे, डिंपल. काय ग मम्मी?
काय ग? हा, एवढी कुठली गरमी आली तुझ्यात? तुला काय वाटलं 4 पैसे कमवती म्हणजे लय शानी झाली होय तू? आई बापाशी खोटं बोलतेस वय? काय खोटं बोलले तेव्हा? तुम्ही माझ्याशी असं वागताय म्हटलं त्यांनी मला कामातनं काढूनच टाकलं असतं ना. एवढा संशय घेतलाय म्हटल्यावर कोणाला राग नाही येणार ग? आणि माझ्यावर संशय घेताना तुम्ही माझा थोडा पण विचार केला नाही मला काय वाटलं असेल? पण नाही, तुम्हाला माझं लगीन करून मला इथून हाकलून लावायचं होतं ना. तुम्हाला जड झाली आम्ही. काय बोलते डिंपली? ले काय बापाला जड होती वय कधी? पण तुम्हाला झाली आहे ना जड. घाबरू नका. तुम्ही माझ्याशी कसं बी वागलं ना तरी बी मी तुमच्याशी चांगलंच वागणार आहे. मला माहित आहे तुम्हाला नसेल माझं महत्व, पण मला तुमचं चांगलंच महत्व आहे. आई बाप आयुष्यात एकदाच मिळतात आणि त्यांना किती महत्व असतं ना ते मला माहित आहे. मला जर एखादा पोरगा आवडलं ना तर मी त्याला सांगायच्या ऐवजी पहिलं तुम्हालाच सांगेन. पण तुमची मुलगी म्हणून वाईट जरी माझ्यावर विश्वास ठेवा, तुमचं नाक कापलं जाईल ना असं कधीच वागणार नाही मी. मला बी कळतं कसं वागायचं ते. मला बी काळजी आहे तुमची. तुम्हाला जसं वाटतं ना माझं चांगलं व्हावं तसं मला बी वाटतं तुमचं सगळं चांगलं व्हावं. आपली डिंपल किती समजूतदार आहे आणि मी तिच्यावर संशय घेतला. चुकलंच माझं. तुम्ही म्हणत होता ते खरं होतं. मी असं विचारायला नको होतं तिला. अगं तू काय बळ नाही केलंय का? आईचं काळीच आहे तुझं. लेकीची काळजी वाटणारच की. नाही बघ, तरी चुकलंच माझं. मी डॉक्टरांवर विश्वास ठेवला पण स्वतःच्या पोरीवर नाही ठेवला. अगं लई नका विचार करूस. आता डॉक्टरांचंच म्हणशील ना, अख्ख्या गावाचा विश्वास आहे त्यांच्यावर. अगं वयाचं अंतर कमी असतं तर दोघांचा जोडा शोभूनच दिसला असता. मग तूच त्यांच्या मागे लागली असती. डॉक्टर डिंपलचे लग्न करता. जाऊ दे, तो विषयच नको. मी आज जातो. जेवण बनवले का मला आवाज दे. खरं आहे यांचं. एक वयातलं अंतर सोडलं तर डॉक्टर आणि डिंपलचं लगीन व्हायला दुसरी कुठलीच अडचण नाही. डॉक्टरांशी तिचं लगीन झालं तर तिला चांगलं सांभाळतात ती आणि ही तो वाड्यातच राहील कायम डोळ्यासमोर माझ्यापाशी. आणि दुसरीकडे कुठं दिलं तर नीट वागते का नाही, नांदते का नाही, सारखा जीवाला घोर लागून राहील माझ्या. आणि डॉक्टरांना पण समजून सांगितल्यावर ती बी नाही म्हणायचं नाहीत. त्यांच्या कामात त्यांना हातभार लावणारी बायको मिळते म्हणल्यावर ती बी लगेच तयार होत्या. ती जर लग्नाला वय म्हणलं तर माझ्या डिंपलचं नशीबच उजळून निघेल. शिकरे चव्हाण आलेत का? हो आलेत सर. चव्हाण काय झालं? सापडलं संजय नागपुरात? नाही साहेब. मग त्यांच्या नातेवाईकांकडे चौकशी केली पण तो गेलाच नाही त्यांच्याकडे. स्टेशनवरचे सगळे CCTV फुटेज चेक केले पण काहीच हाती लागलं नाही साहेब.